कल्पना करा, जर या जगात गुरुच नसते तर काय झाले असते. आपण बोलायला शिकलो नसतो, चालायला शिकलो नसतो, अक्षर ओळख झाली नसती आणि जीवन जगण्याची योग्य दिशा देखील मिळाली नसती. म्हणूनच भारतीय संस्कृतीत एक वाक्य हजारो वर्षांपासून उच्चारले जाते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. परंतु एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात निर्माण होतो, गुरु पौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? हा फक्त शिक्षकांचा दिवस आहे का, की यामागे हजारो वर्षांचा इतिहास, अध्यात्म आणि मानवी जीवन बदलून टाकणारे गूढ दडलेले आहे? आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात आपण जाणून घेणार आहोत गुरु पौर्णिमेचा उगम, महर्षी व्यासांची अद्भुत कथा आणि गुरु शिष्य परंपरेचा असा इतिहास जो प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा दिवस भारतात हजारो वर्षापासून गुरूंच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. आज शाळेतील, महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा एखाद्या विषयाचे प्रशिक्षक यांनाच गुरु समजतो. परंतु भारतीय संस्कृतीत गुरु या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे, जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, जो माणसाला फक्त शिक्षणच नाही तर योग्य जीवन मार्ग दाखवतो, जो व्यक्तिमत्व घडवतो, तोच खरा गुरु. संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे तो दूर करणारा. म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. ही व्याख्या आजही तितकीच सत्य आहे जितकी हजारो वर्षापूर्वी होती. गुरुचे स्थान देवापेक्षाही मोठे का मानले जाते? भारतीय परंपरेत एक प्रसिद्ध दोहा आहे, गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. याचा अर्थ, जर गुरु आणि देव दोघे समोर उभे असतील तर आधी गुरूंना नमस्कार करावा, कारण देवाकडे जाण्याचा मार्गही गुरुच दाखवतात. गुरु नसतील तर ज्ञान नाही, ज्ञान नसेल तर विवेक नाही, विवेक नसेल तर योग्य निर्णय नाही आणि योग्य निर्णय नसतील तर जीवन दिशाहीन होते. यामुळेच भारतीय संस्कृतीने गुरूंना देवतुल्य स्थान दिले. गुरुपौर्णिमेचा इतिहास कुठून सुरू झाला यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल. त्या काळात भारतात गुरुकुल व्यवस्था होती. विद्यार्थी आपल्या घरापासून दूर जंगलातील आश्रमात राहून शिक्षण घेत असत. राजपुत्र असो किंवा सामान्य माणसाचा मुलगा, सर्वांना समान शिक्षण मिळत असे. त्या काळात शिक्षण म्हणजे फक्त वाचन लेखन नव्हते. धर्म, तत्त्वज्ञान, युद्धकला, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, संगीत, योग, ध्यान, समाजव्यवस्था, जीवनासाठी आवश्यक असलेले प्रत्येक ज्ञान गुरुकुलात शिकवले जात असे. आणि या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू होता गुरु महर्षी व्यास. कोण होते? गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. भारतीय इतिहासात जर एखाद्या व्यक्तीने सर्वाधिक ज्ञान मानवजातीसाठी जतन केले तर ते म्हणजे महर्षी व्यास. त्यांचे मूळ नाव होते कृष्णद्वैपायन. त्यांचा जन्म नदीतील एका बेटावर झाला होता, म्हणून त्यांना द्वैपायन असे नाव मिळाले. त्यांचा वर्ण सावळा असल्याने कृष्ण हे विशेषण जोडले गेले. नंतर त्यांनी वेदांचे विभाजन केले, त्यामुळे त्यांना वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले. महर्षी व्यासांचे सर्वात मोठे कार्य, प्राचीन काळात चारही वेद एकाच विशाल स्वरूपात अस्तित्वात होते. ते इतके मोठे होते की सर्वसामान्य व्यक्तीला त्यांचा अभ्यास करणे जवळजवळ अशक्य होते. तेव्हा महर्षी व्यासांनी एक महान निर्णय घेतला. त्यांनी वेदांचे 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या कार्यामुळे ज्ञान अधिक व्यवस्थित झाले. पिढ्यानपिढ्या ते सुरक्षित राहिले. आज आपण वेदांचा अभ्यास करू शकतो, त्यामागे महर्षी व्यासांचे हे अतुलनीय योगदान आहे.
महाभारताची निर्मिती. महर्षी व्यासांचे आणखी एक अमर कार्य म्हणजे महाभारत. जगातील सर्वात मोठा महाकाव्य ग्रंथ असे म्हणतात की महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली, परंतु ते स्वतः लिहित नव्हते. त्यांनी भगवान गणेशांना लेखक बनवण्याची विनंती केली. गणेशांनी एक अट ठेवली, मी लिहायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही थांबता कामा नये. महर्षी व्यासांनीही एक अट ठेवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही ते लिहायचं नाही. यानंतर सुरू झाली इतिहासातील सर्वात अद्भुत लेखन यात्रा. अनेक दिवस अखंड महाभारताची निर्मिती सुरू राहिली. असे मानले जाते की महर्षी व्यास कधीकधी अत्यंत गूढ श्लोक सांगत असत. ते समजून घेण्यासाठी गणेशांना थोडा वेळ लागत असे. तोपर्यंत पुढील विचार महर्षी व्यास मनात तयार करत. या बुद्धिमत्तेमुळे महाभारतासारख्या महान ग्रंथ मानवजातीला प्राप्त झाला. भगवद्गीता आणि व्यास. महाभारतातील सर्वात अमूल्य भाग म्हणजे भगवद्गीता. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला जीवनाचा संदेश. हा संदेश आज संपूर्ण जगात अभ्यासला जातो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य महर्षी व्यासांनी केले. यामुळेच त्यांना केवळ ऋषी नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे गुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपूजन का केले जाते? गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक आश्रमांमध्ये व्यासपूजा केली जाते, कारण महर्षी व्यासांनी ज्ञानाचे जतन केले, ज्ञानाची मांडणी केली, ज्ञान समाजापर्यंत पोहोचवले आणि हजारो वर्षांनंतरही त्यांचे कार्य मानवजातीला दिशा देत आहेत. म्हणून या दिवशी प्रत्येक गुरुचा सन्मान करताना महर्षी व्यासांचे स्मरण केले जाते. यामुळे या दिवसालाच व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही. भारतीय तत्त्वज्ञानानुसार गुरु हा केवळ एक मनुष्य नसतो. कधी आई गुरु असते, कधी वडील, कधी शिक्षक, कधी जीवनातील एखादा अनुभव, तर कधी संकटसुद्धा आपल्याला मोठा धडा शिकवते. म्हणून प्रत्येक अनुभव हा आपल्याला घडवणारा गुरु ठरू शकतो. हीच गुरुपौर्णिमेची खरी शिकवण आहे. महर्षी व्यासांनी मानवजातीला दिलेले ज्ञान, वेदांचे विभाजन, महाभारताची निर्मिती आणि गुरुचे सर्वोच्च स्थान. यामुळेच गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर ज्ञान, कृतज्ञता आणि संस्कृतीचा उत्सव आहे. पण प्रश्न असा आहे, गुरुपौर्णिमेला कोणते धार्मिक विधी केले जातात? गुरु शिष्य परंपरा इतकी महान कशी बनली आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व नेमके काय आहे, याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, जर गुरुपौर्णिमेला इतकी महान असेल तर या दिवशी नेमके काय केले जाते? फक्त गुरूंना नमस्कार करून हा दिवस संपतो का? की यामागे अशी धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे जी हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे संरक्षण करत आली आहे? आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, गुरु शिष्य परंपरेची अद्भुत परंपरा आणि अशा काही सत्य घटनांबद्दल ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात नवी दिशा देऊ शकतात. गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक संदेश असतो. गुरुपौर्णिमेचा संदेश आहे ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळाले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की ज्ञानाशिवाय धर्म समजत नाही, धर्माशिवाय जीवनात संयम येत नाही आणि गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणूनच या दिवशी गुरुची पूजा करणे म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाची पूजा करणे होय. ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे. ते कोणी चोरू शकत नाही. ते आगीत जळत नाही, पाण्यात बुडत नाही आणि वाटल्याने कमीही होत नाही. उलट जितके वाटाल तितके वाढत जाते. यामुळेच गुरुपौर्णिमेला ज्ञानाची आराधना केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय केले जाते? पहाटे लवकर उठून स्नान केले जाते. घरात किंवा आश्रमात पूजा केली जाते. महर्षी वेद व्यासांचे स्मरण केले जाते. आपल्या गुरूंचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला जातो. अनेक ठिकाणी गुरूंना फुले, वस्त्रे, फळे किंवा दक्षिणा अर्पण केली जाते. परंतु भारतीय परंपरेनुसार गुरूंना सर्वात मोठी दक्षिणा म्हणजे त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगणे. जर गुरुने प्रामाणिक राहायला शिकवले तर प्रामाणिक राहणे हीच खरी गुरुदक्षिणा. जर गुरुने समाजसेवा शिकवली तर समाजासाठी काम करणे हीच खरी पूजा.
गुरुकुल परंपरा. आजच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्राचीन गुरुकुल पूर्णपणे वेगळे होते. विद्यार्थी अनेक वर्ष गुरूंच्या आश्रमात राहत असत. ते स्वतः स्वयंपाक करत, पाणी आणत, झाडे लावत, गायींची सेवा करत आणि त्याचबरोबर शिक्षण घेत असत. यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त, नम्रता, स्वावलंबन आणि कष्ट करण्याची तयारी निर्माण होत असे. त्या काळात परीक्षा फक्त लिहून घेतली जात नव्हती. विद्यार्थ्यांचे संपूर्ण जीवनच त्यांची परीक्षा असायची. गुरु त्यांच्या स्वभावाकडे पाहत, त्यांच्या प्रामाणिकपणाकडे पाहत, त्यांच्या संयमाकडे पाहत आणि मग त्याला पुढील ज्ञान दिले जात असे. गुरु शिष्य नाते इतके पवित्र का मानले गेले? गुरु आणि शिष्य यांचे नाते हे व्यवहारावर आधारित नसते, ते विश्वासावर आधारित असते. गुरु शिष्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाही, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण करते. त्याच्या चुका दाखवतो, त्याला योग्य वेळी कठोर शब्दही सांगतो. कारण गुरुचे उद्दिष्ट विद्यार्थ्याला आनंद देणे नसते, तर त्याला योग्य माणूस बनवणे असते. श्रीकृष्ण आणि अर्जुन. भारतीय इतिहासातील सर्वात महान गुरु शिष्य नात्यांपैकी एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन पूर्णपणे खचला होता. त्याच्यासमोर स्वतःचे नातेवाईक उभे होते. त्याचे हात थरथरत होते. त्याने धनुष्य खाली ठेवले. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला केवळ युद्ध करण्यास सांगितले नाही, तर जीवनाचे सर्वात मोठे तत्त्वज्ञान समजावले. कर्तव्य, निष्काम कर्म, आत्मा, धर्म आणि जीवनाचा खरा अर्थ याचा संवादातून भगवद्गीतेचा जन्म झाला. हीच गुरुची ओळख आहे. जेव्हा संपूर्ण जग आपल्याला चुकीचे समजते, तेव्हा गुरु आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. एकलव्याची कथा. आता आपण ऐकूया भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध गुरुभक्तीची कथा. एकलव्य नावाचा एक आदिवासी मुलगा महान धनुर्धर बनण्याचे स्वप्न पाहत होता. त्याने गुरु द्रोणाचार्याकडे शिक्षण मागितले, परंतु काही कारणांमुळे द्रोणाचार्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही. एकलव्य निराश झाला, पण हार मानली नाही. त्याने जंगलात द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. त्याच पुतळ्याला गुरु मानून तो दररोज सराव करू लागला. त्याच्या मेहनतीने तो अत्यंत कुशल धनुर्धर बनला. जेव्हा द्रोणाचार्यांना हे समजले, तेव्हा त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागितला. एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता अंगठा अर्पण केला. आज या कथेवर अनेक वेगवेगळी मतांतरे आहेत, परंतु या कथेतून मिळणारा संदेश असा आहे: खरा शिष्य अडचणीवर मात करून ज्ञान मिळवणारा प्रयत्न सोडत नाही. संत कबीरांचा संदेश. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. या दोन ओळींमध्ये गुरूंचे संपूर्ण महत्त्व सांगितले आहे. देवावर श्रद्धा ठेवायला शिकवणारा, सत्य असत्य यांतील फरक समजावणारा आणि जीवनात दिशा देणारा तोच गुरु. गुरुपौर्णिमा फक्त हिंदू धर्मापुरती मर्यादित आहे का? अनेकांना असे वाटले की गुरुपौर्णिमा हा फक्त हिंदू धर्माचा सण आहे, परंतु सत्य त्यापेक्षा खूप मोठे आहे. बौद्ध परंपरेत असे मानले जाते की आषाढ पौर्णिमेलाच भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना पहिला उपदेश केला. यालाच धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. जैन परंपरेतही गुरूंचे स्थान अत्यंत उच्च मानले जाते. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये हा दिवस आत्मचिंतन, साधना आणि गुरूंच्या स्मरणासाठी समर्पित असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ एक धर्माचा उत्सव नसून ज्ञानाचा, कृतज्ञतेचा आणि संस्काराचा उत्सव आहे. आजच्या काळात गुरु कोण? आज प्रत्येकजण गुरुकुलात जाऊ शकत नाही, परंतु आजही गुरु आपल्या आसपासच आहेत. आई वडील, शाळेतील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कलेचे प्रशिक्षक, जीवनातील मार्गदर्शक आणि अनेकदा आपल्या चुका सुद्धा. कारण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. जर आपण शिकण्याची तयारी ठेवली तर संपूर्ण जीवनच आपला गुरु बनते. कृतज्ञता का आवश्यक आहे? आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक यशस्वी होतात, मोठ्या पदावर पोहोचतात, पैसा कमवतात, परंतु अनेकदा ज्यांनी त्यांना घडवले त्यांचे आभार मानायचे विसरतात. गुरुपौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की यश म्हणजे फक्त आपल्याला मेहनतीचे नसते, त्यामागे आईवडिलांचे त्याग असतात, शिक्षकांचे मार्गदर्शन असते आणि अनेक लोकांचे योगदान असते. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करणे हीच या दिवसाची खरी पूजा आहे. आज आपण जाणून घेतले की गुरुपौर्णिमा हा फक्त एक पूजा असेच दिवस नाही, तर ज्ञान, संस्कार, कृतज्ञता आणि गुरु शिष्य नात्याचा पवित्र उत्सव आहे.
परंतु अजून एक अत्यंत गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या दिवसाकडे विज्ञान कोणत्या नजरेने पाहते? ध्यान, मन, चंद्र आणि मानवी जीवन यांचा या दिवसाशी काही संबंध आहे का? आणि आजपर्यंत आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास, महर्षी वेदव्यासांचे कार्य आणि धार्मिक महत्त्व आणि गुरुशिष्य परंपरा जाणून घेतली. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हजारो वर्षांपासून ही परंपरा आजपर्यंत का टिकून आहे? जर हा फक्त एक धार्मिक सण असता तर कदाचित तो काळाच्या ओघात विसरला गेला असता. परंतु गुरुपौर्णिमा आजही लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. यामागे केवळ श्रद्धाच नाही तर अध्यात्म, मानसशास्त्र आणि मानवी जीवनाचा खोल अनुभवही दडलेला आहे. चला आता या दिवसामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलू समजून घेऊया. गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक माणूस 2 प्रवास करत असतो. एक बाह्य प्रवास ज्यामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पैसा आणि यश असते, आणि दुसरा अंतर्मनाचा प्रवास ज्यामध्ये शांतता, समाधान, आत्मज्ञान आणि सत्याचा शोध असतो. पहिल्या प्रवासात शिक्षक मदत करतात, परंतु दुसऱ्या प्रवासात गुरुची आवश्यकता असते. गुरु आपल्याला जग जिंकायला शिकवत नाही, ते स्वतःवर विजय मिळवायला शिकवतो. रागावर नियंत्रण, अहंकारावर विजय, लोभापासून दूर राहणे आणि प्रेम, करुणा व संयम यांचा स्वीकार करणे हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. गुरु म्हणजे आरसा. अनेकांना वाटते गुरु म्हणजे चमत्कार करणारी व्यक्ती, पण भारतीय परंपरा वेगळे सांगते. खरा गुरु तुमचे भविष्य सांगत नाही, तो तुमच्या वर्तमानाकडे पाहायला शिकवतो. ते तुमच्या समस्या दूर करत नाही, त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद देतो. तो तुमच्यासाठी चालत नाही तर योग्य मार्ग दाखवतो. जसा आरसा आपला चेहरा बदलत नाही, तो स्पष्ट दाखवतो, तसाच गुरु आपल्या व्यक्तिमत्वातील गुण दोष आपल्याला दाखवते. ध्यान आणि गुरुपौर्णिमा. अनेक आश्रमांमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी ध्यान, जप, योग आणि मौन साधनेला विशेष महत्त्व दिले जाते. यामागील उद्देश असा की काही काळ स्वतःकडे पाहावे. आपण गेल्या वर्षभरात काय शिकलो, कोणत्या चुका केल्या, कोणते गुण विकसित केले, कोणत्या सवयी बदलण्याची गरज आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंचा सन्मान करायचा दिवस नाही, तर स्वतःच्या आत्मपरीक्षणाचाही दिवस आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. आता प्रश्न पडतो, गुरुपौर्णिमेला वैज्ञानिक महत्त्व का? याचे उत्तर आहे, थेट धार्मिक दिव्यांना विज्ञान पुष्टी देत नाही, पण या दिवसाशी संबंधित अनेक कृतींचे मानसशास्त्रीय आणि सामाजिक फायदे स्पष्टपणे दिसून येतात. पहिली गोष्ट, कृतज्ञता. मानसशास्त्रातील अनेक संशोधनानुसार जे लोक नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करतात त्यांच्यामध्ये ताण कमी असतो, ते अधिक सकारात्मक विचार करतात, त्यांचे सामाजिक संबंध अधिक मजबूत असतात आणि मानसिक आरोग्यही अधिक चांगले राहते. गुरुपौर्णिमा आपल्याला याच कृतज्ञतेची आठवण करून देते. गुरु आणि मेंदूचा विकास. लहानपणी मुलांचा मेंदू अनुभवातून शिकत असतो. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर आध्यात्मिक वाढते, निर्णयक्षमता विकसित होते, चांगल्या सवयी तयार होतात. आजही प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात एखादा मार्गदर्शक, शिक्षक किंवा गुरु असतो. खेळाडूला प्रशिक्षक असतो, संगीतकाराला गुरु असतो, वैज्ञानिकाला मार्गदर्शक असतो, व्यावसायिकालाही सल्लागार असतो. यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन किती आवश्यक आहे हे आधुनिक जगही मान्य करते. पौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशीच का साजरी केली जाते? पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा दिवस. भारतीय संस्कृतीचा पूर्णचंद्र हा पूर्णत्व, शुद्धता आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. अनेक लोक या दिवशी ध्यान, जप किंवा शांत चिंतन करतात. वैज्ञानिकदृष्ट्या पौर्णिमेच्या दिवशी मानवी वर्तनात मोठे बदल होतात. असे ठोस निष्कर्ष या सर्व बाबतीत सिद्ध झालेले नाहीत. मात्र शांत वातावरण, नियमित साधना, प्रार्थना आणि ध्यान यांचा मनावर सकारात्मक परिणाम होतो, हे अनेक अभ्यास सूचित करतात. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा अंतर्मुख होण्याचा दिवस मानला जातो. आजच्या काळातील गुरुपौर्णिमा. आज इंटरनेटवर लाखो माहिती उपलब्ध आहे. एका क्लिकवर हजारो पुस्तके मिळतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक प्रश्नांची उत्तरे देते, पण माहिती आणि ज्ञान यात फरक असतो. माहिती इंटरनेट देऊ शकते, पण योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, चारित्र्य, मूल्य आणि जीवनाचा अर्थ हे अजूनही एका चांगल्या गुरूच्या मार्गदर्शनातूनच विकसित होते. यामुळे गुरुपौर्णिमेचे महत्त्व आज कमी झाले नाही, उलट अधिक वाढले आहे. गुरुपौर्णिमेला कोणते संकल्प करावेत? या दिवशी आपण काही साधे पण प्रभावी संकल्प करू शकतो. पहिला, आपल्या गुरूचा आणि शिक्षकांचा नेहमी आदर करेन. दुसरा, दररोज काहीतरी नवीन शिकवेन. तिसरा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करेन. चौथा, अहंकारापेक्षा नम्रतेला महत्त्व देईन. पाचवा, ज्यांनी मला घडवले त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ राहीन. हे संकल्प केवळ एका दिवसापुरते नसावेत, ते आपल्या आयुष्याचा भाग बनावेत. गुरुपौर्णिमेचा खरा संदेश. गुरुपौर्णिमा आपल्याला सांगते, जीवनात कितीही मोठे व्हा, पण ज्याने तुम्हाला घडवले त्यांना विसरू नका. ज्ञान मिळवा, पण त्याचबरोबर नम्रताही जपा. यश मिळवा, पण अहंकारालाही कधी जवळ येऊ देऊ नका. कारण फळांनी भरलेले झाड जसे खाली झुकते, तसाच खरा ज्ञानी माणूस नम्र असतो. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा फक्त कॅलेंडरवरील एक सण नाही, तो भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि आयुष्याच्या योग्य दिशा देणारे प्रत्येक व्यक्तिमत्व हे आपल्याला जीवनातील खरे गुरु आहेत. या गुरुपौर्णिमेला फक्त पूजा करू नका, तर आपल्या गुरूंना एक फोन करा, त्यांची भेट घ्या, त्यांचे आभार माना. कारण कृतज्ञतेपेक्षा मोठी गुरुदक्षिणा दुसरी कोणतीच नाही. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेचा हा संपूर्ण इतिहास, धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वावरील माहितीपूर्ण प्रवास आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मावरील सखोल माहितीपट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.